तर रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांना हे चांगलंच भोवलेलं आहे। आम्हाला निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी जाळीच्या आत सुद्धा घेतलेलं नव्हतं। मी प्रभाग 24ला आणि इतर सगळ्या मतदार मोजणीच्या इथे सगळे उमेदवार जाळीच्या आतमध्ये होते। मग असा कोणता नियम निलेश काळेंनी आणि तिथले डीसीपी रावले यांनी लावला होता की उमेदवार आत घ्यायचे नाहीत? तुम्ही कायद्यानुसार चालणार का षडयंत्र करून तुमच्या मनानुसार चालणार? असो, बोगस आणि खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा गुन्ह्यांना मी घाबरत नाही। माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।